नमस्कार, मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी हवामान अभ्यास गणिताई जाधव. आपण पाहणार आहोत 28 जानेवारीचा महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज. सर्वप्रथम जर आपण लेटेस्ट सॅटेलाईट इमेजनुसार जर पाहिलं तर उत्तर भारतामध्ये बर्फवृष्टी सध्या सुरू आहे. म्हणजे हिमालयाच्या पायथ्याशी याचबरोबर जे पर्वतरांग आहेत त्या भागामध्ये WD पोहोचत आहे. त्या WDमुळे उत्तर भारताच्या बहुतांश भागात बर्फवृष्टी सध्या आपल्याला पाहायला मिळतात. येणाऱ्या 1 ते 2 दिवसात अजून एक वेस्टर्न डिस्टर्ब हा जम्मू काश्मीर लेह लडाख या भागामध्ये येणार आहे. तर यावेळेला जे पर्वतीय रांग आहेत या भागामध्ये बर्फवृष्टी व जे मैदानी इलाके आहेत म्हणजे पंजाब, हरियाणा, उत्तरांचल हा जो भाग आहे या भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे. याचबरोबर राज्याचा आपण खास करून जर विचार केला, राज्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा पाऊस नाही, मात्र तापमानामध्ये आता चढ-उतार आपल्याला पाहायला मिळणार आहेत. म्हणजे थंडी ही हळूहळू आपल्याला तिथे राज्यात कमी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. कारण की उत्तरेकडून ज्याला WD इकडे येतात त्याला उत्तरेकडून वारं जे आहे दक्षिणेला कमी येतं व अरबी समुद्र आणि बंगाल उपसागरामधून या भागामध्ये राज्यामध्ये वारं वाहतं. त्यावेळेला जे तापमान आहे ते तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. जर आपण येणाऱ्या 24 तासाचा राज्याचा तापमानाचा जर विचार केला तर मॅक्झिमम टेम्परेचर जर पाहिलं तर मॅक्झिमम टेम्परेचरमध्येही आता हळूहळू त्या ठिकाणी इन्क्रीजमध्ये वाढ होत असलेले पाहायला मिळत आहे. नागपूर याचबरोबर भंडारा तसेच गोंदिया हा उत्तरेकडील भाग आहे. या भागामध्ये 28 ते 30 डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता व काही भागामध्ये 30 ते 32 डिग्री राहण्याचीही शक्यता आहे. याचबरोबर गडचिरोली असेल तसेच अकोला, यवतमाळ या भागामध्येही 30 ते 32 डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. संपूर्ण मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, पुण्याचा दक्षिण भाग असेल, याचबरोबर छत्रपती संभाजीनगर असेल, नाशिकचा दक्षिण भाग असेल, तसेच जळगाव, नंदुरबार, धुळे या भागाचा जर विचार केला तर या भागामध्ये 30 ते 32 डिग्री सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता व उर्वरित भागामध्ये म्हणजे सावंतवाडी असेल, कुडाळ असेल, गोवा, उत्तर गोवा, दक्षिण गोवा याचबरोबर कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी तसेच सोलापूर याचबरोबर धाराशिव, लातूर दक्षिण भाग असेल या भागामध्ये जर तापमान पाहिलं तर तापमानात वाढ झालेली पाहायला या भागामध्ये 32 ते 33 डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. याचबरोबर पुणे संपूर्ण जिल्हा तसेच मुंबई, ठाणे, पालघर याचबरोबर अलिबाग, रोहा, पेण याचबरोबर नाशिकचा पश्चिमेकडील भाग असेल तसेच धुळ्याचा दक्षिणेकडील भाग असेल या भागामध्येही तापमानामध्ये वाढ आपल्याला पाहायला मिळते. या भागामध्येही 32 ते 34 डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. जर आपण मिनिमम टेम्परेचरचा विचार केला म्हणजे थंडीचा जर विचार केला तर थंडी आता जर पाहिलं तर उत्तर महाराष्ट्रातच फक्त सध्या राहिलेलं पाहायला मिळतं. हळूहळू जी थंडी आहे ते पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यामधूनही कमी होत आपल्याला पाहायला मिळत आहे. आज सर्वजण जर पाहिलं तर नागपूरमध्ये 11.1 याचबरोबर गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या भागाचा विचार केला तर 10 ते 12 डिग्री सेल्सिअस हे राहण्याची शक्यता मिळते. रात्रीची थंडी त्या ठिकाणी अजूनही सध्या पाहायला मिळत आहे. याचबरोबर अमरावतीमध्ये 13.3, अकोलामध्ये 12.0 याचबरोबर जळगावमध्ये 9.9 आणि नंदुरबारचा विचार केला तर 12.6 डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता. याचबरोबर नाशिकमध्ये 11.8 डिग्री तसेच अहमदनगरचा जर विचार केला तर अहमदनगरमध्येही 8.5 डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. व सोलापूर याचबरोबर लातूर आणि नांदेड हा जो पट्टाचा विचार केला या भागामध्ये थोडं व्हेरिएशन पण आहे. म्हणजे काही ठिकाणी 18 डिग्री सेल्सिअस व सोलापूरमध्ये 19 डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. या ठिकाणी तापमानात वाढ झालेलं पाहायला मिळत आहे. याचबरोबर सांगलीमध्ये 18.1 डिग्री सेल्सिअस, कोल्हापूरमध्ये 18.6 डिग्री तसेच साताऱ्याचा विचार केला साताऱ्यामध्ये 16.0 डिग्री व महाबळेश्वर, वाई तसेच कराड, पाटण या भागाचा विचार जर केला त्या ठिकाणी 12 ते 13 डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. पुण्याचा विचार जर केला तर लोणावळा, खंडाळामध्ये 12.7 डिग्री याचबरोबर पुणे शहरामध्ये 15.2 डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. याचबरोबर मुंबईचा विचार जर केला तर मुंबईमध्येही 2 दिवसापासून थंडी वाढली होती, मात्र आता या थंडीमध्ये थोडी कमी झालेलं पाहायला या भागामध्ये 18.1 डिग्री सेल्सिअस आपल्याला तिथे पाहायला मिळेल. याचबरोबर रत्नागिरी सर्वाधिक टेम्परेचर असेल ते म्हणजे 25.0 याचबरोबर सावंतवाडी 21 डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. हे होतं उद्याचा हवामान अंदाज. जर आता आपण हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले असेल कृपया सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की क्लिक करा. धन्यवाद.